नमस्कार. नमस्कार. आज आम्ही पळवे बुद्रुक येथे अण्णांना भेटण्यासाठी आलो. कारण 2 महिन्यापूर्वीच मामींचं निधन 2 महिने झाले ना त्याला. 2 महिन्यापूर्वीच निधन झालं. वार्ता समजली, वाईट वाटलं. मागच्या वेळेस आलो तेव्हा त्यांची भेट झाली होती, परंतु आज खास भेटण्यासाठीच आलो अण्णांना. म्हटलं चला विचारपूस करूया आणि घेऊ. पळवे बुद्रुक गावातील बुजुर्ग व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात, ते लहानपणापासून मी आज 70 वर्षापर्यंत पाहिलेलं हे पळव्यामधले जयवंतराव पाटील म्हणून प्रसिद्ध, अतिशय सुस्वभावी आणि मनमोकळा स्वभावाचं नाव आहे जयवंतराव पाटील. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुरळक असतं. माझे यजमान इथे समोर बसलेले शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर, त्यांना फार आठवणी येतात. लग्नानंतर ह्या आठवणी काढते, पण ते लग्नापूर्वीच त्यांची चुलती, जिचं नाव न्हावऱ्यामध्ये पारुबाई जगन्नाथ कोरेकर होतं, त्यांच्या बरोबर म्हणजे माझे सासरे जगन्नाथराव कोरेकर कैलासवासी झालेले ते, तर त्यांच्याबरोबर नेहमी अण्णांच्या भेटीला यायचे. ते म्हणायचे ज्ञानोबा, धोंडेबा हे सगळे माझे जुने ओळखीचे. मला आपल्या घरी आल्यासारखं वाटायचं. पाहुणे त्यांना म्हणावं गाठ घेऊन तुम्ही त्यांची त्याला म्हणा बोलू नको. तर अशा त्याला म्हणा बोलू नको. प्रकारचे आणि विशेष म्हणजे न्हावरे गावांशी त्यांची नाळ इतकी घट्ट जुळली गेलेली आहे नव्हे, त्यांच्या विचाराची पाळमुळं, नात्यांची पाळमुळं न्हावऱ्यातल्या सोनवणे कुटुंब, बहिरट कुटुंब आणि कोरेकर कुटुंब, देशमुख कुटुंब या कुटुंबाशी कशी जडलेली आहे ते दादासाहेब सांगतील आता शिवव्याख्याते. नमस्कार अण्णा. नमस्कार. आज आम्ही मुक्काम पोस्ट पळवे बुद्रुक, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर इथे आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे आमचं लग्न अण्णांनी जमवलं. आमचं लग्न नात्यातच झालेलं आहे. आणि आत्ता येत्या 22 तारखेला म्हणजे 1973 22 मे ही आमची लग्नाची तारीख. आता ह्या वर्षी 53 वर्ष होती. आणि आम्ही दोघंही त्यावेळेला पदवीधर होतो, BA होतो. तेव्हा आपल्याच नात्यातली मुलगा आणि मुलगी यांचं लग्न जमावं अशी अण्णांची इच्छा होती. आणि त्यांनी आम्हाला एकत्र येण्याची संधी दिली आणि आमचं लग्न जमवण्याचं कार्य अण्णांनी केलं. आता अण्णा तुम्हाला एक विचारतो की तुम्ही अशी किती लग्न जमवली आमच्या गावातली? आमच्या गावातली म्हणजे 2-3 म्हणायचं. आमच्या भाषा 2. रेवूबाई, रेवबाई, जनाबाई. जनाबाई या दोन्ही तुमच्या नात्यातल्या भाषा त्या आमच्या गावामध्ये ना आमच्याच घरात दिल्यात, कोरेकर पाटील परिवारामध्ये. आणि देशमुखांना कोण होतं? आणि देशमुखांचे काय नातं आहे तुमचं? मावळं नाही माझी. कोण? कोणाचे? ते जगन्नाथाची आजी विठाबाई नाव होतं तुझे. बर, विठाबाई देशमुख या तुमच्या आत्या. बर. आणि नरसिंगराव शंकरराव कोरेकर ते मेवणीचे मालक. बर. आता मावळीची जाव आहे. आणि सीताराम बहिरट वडिलाचे मेवणे, वडिलांचे मेव्हणे होते. अशा प्रकारचा गोतावळा आमच्या गावाशी संबंधित असलेलं यांचं नातं. आणि आजही ह्या वयामध्ये, आज वय किती आहे तुमचं? 90 चालू आहे. स्मरणशक्ती उत्तम आहे. आमचे वडील कैलासवासी बाबूराव कोरेकर पाटील, न्हावरे गावचे मुलकी पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ असे संबंध होते. आणि आमचंही नातं म्हणजे मी लहानपणापासून यांच्याकडे, आमची काकी यांच्याच भाच्या असल्यामुळे माझं लहानपणापासून म्हणजे मी शाळेत असल्यापासून येणं जाणं असायचं. शिवाय यांचे धाकटे बंधू ज्ञानेश्वर, ते माझ्यापेक्षा 2 वर्षांनी 3 वर्षांनी मोठे, ते गावाला यायचे आणि आमचं एक मैत्रीपूर्ण नातं असायचं. हे पळवी ही आमची सासरवाडी. आणि या सासरवाडीमध्ये गेले 50-55 वर्ष येण्याचं भाग्य मला लाभलं. आजही त्या निमित्ताने आलो आणि अण्णांची थोडीशी मुलाखत घ्यावी असं म्हणायचं आलं. बरं, तुमचं सामाजिक कार्य या गावामध्ये तुम्ही काही राजकारणामध्ये होता का? हा, होतो ना. काय ग्रामपंचायत सदस्य होतो, चेअरमन होतो, सोसायटीचे चेअरमन होता, ग्रामपंचायत सदस्य होता. आणि अशा प्रकारे विविध
पदावरती अण्णांनी काम केलं. त्याचबरोबर त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे नात्यातली मुलं मुली पाहून त्यांचे लग्न जमवण्याचा आजपर्यंत त्यांनी अनेक जोडपी त्यांनी आपल्या नात्यातली एकत्र आणली. कोणाचा मुलगा कोणाची मुलगी आपल्याच नात्यातले शिकलेले असो कमी शिकलेले असो, परंतु नातेसंबंध जोडण्याचं काम अण्णांनी आत्तापर्यंत केलं आणि हा वारसा त्यांनी आजपर्यंत टिकवला. आज याही वयामध्ये त्यांची बुद्धी तल्लक आहे, सगळं स्मरण होतं त्यांना. आम्ही आल्याबरोबर त्यांनी आम्हाला ओळखलं. म्हणजे आज 52-53 वर्ष आमच्या लग्नाला झाली. आम्ही मधून अजून येत असतो, भेटत असतो, त्यांचं दर्शन घेत असतो आणि खूप आनंद वाटतो या गावात आल्यानंतर. पळसकर, कळमकर, जाधव या गावातली जी घराणी आहेत ती या गावातली घराणी आमच्या नात्यात जोडलेल्या असल्यामुळे आणि त्यांचे प्रमुख म्हणून, कारण सगळ्या नातेवाईकाकडे जाणं येणं अण्णांचं असायचं. अण्णा तुमचं पूर्ण नाव सांगा. जयवंतराव धोंडेबा पळसकर. जयवंतराव धोंडेबा पळसकर. हे एक आता अलीकडच्या काळातले तसं पाहिलं तर आमच्या नात्यातलं एक बुजुर्ग व्यक्तिमत्व आणि सर्वांना मान्य असलेलं जे वंदनीय आहे. म्हणून इथं येऊन आज आवर्जून त्यांची भेट घेतली. बऱ्याच 2-3 वेळा येण्याचा विचार केला, परंतु वेळेअभावी आम्ही सरळ अहमदनगरला जायचो. अहिल्यानगरात ज्याला म्हणतात. या गावचे सुपुत्र दादासाहेब दशरथराव कळमकर हे आमचे मेवणे आणि अण्णांशी ज्यांचा घनिष्ठ संबंध नातेसंबंध आहे, तर विचाराचा संबंध आहे आणि अशा प्रकारे प्रेमाचा संबंध असल्यामुळे या दादा कळमकर यांच्या भगिनी म्हणजे माझे पत्नी सौ पद्मावती धनंजय कोरेकर, आम्ही दोघे नात्यात त्यांच्यामुळे बांधलो गेलो आणि त्यामुळे अण्णांची आठवण आम्हाला कायम होते. अण्णांच्या पत्नींचं काही दिवसापूर्वी निधन झालं आणि त्यामुळे अण्णांना भेटायचं आमचं बरेच दिवस चाललं होतं, पण येणं या भागात झालं नाही. आज आवर्जून येण्याचा विचार केला आणि इथं आलो. अण्णा आता सध्या तुमचं काय चाललेलं आहे? काय नाही, गाथा वाचितो आपलं. गाथा वाचता? ज्ञानेश्वरी गाथा हे वाचन. तुकाराम महाराज गाथा वाचतो. म्हणजे भक्ती बनतात. आता त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. मुलं किती? हा, 2 मुलं. मुलं किती? 2 2 मुलं. मुलं, 2 सुना, 2 सुना, 2 नातू, 2 नातू. 3 नातू. 3 नातू. बर, म्हणजे मुलं नातवंडाने घर संपन्न आहे, भरलेलं आहे, परिस्थिती चांगली आहे, आरोग्य चांगलं आहे. घरातील माणसं अण्णांची सर्व मुलं नातवंड सुना काळजी घेतात आणि अशा प्रकारे एक जीवन, नैसर्गिक जीवन ज्याला आपण म्हणतो, ते या लोकांना इथं निसर्ग लाभलेला आहे. या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आज एक सुंदर वास्तू इथं उभी आहे आणि या वास्तूमध्ये पूर्वी गावात राहत होते मी. जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा सगळे बंधू एकत्र होते. त्यानंतर आता पुढे काळाच्या ओघामध्ये वेगवेगळी घरं झाली, परंतु आजही एकमेकाचे संबंध, स्नेहसंबंध, नातेसंबंध आणि विचाराचे संबंध एकत्र जोडले गेले. तेव्हा मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर सर आज या निमित्ताने त्यांची आम्ही सपत्नीक भेट घेतली. अण्णांना चांगलं उत्तम आरोग्य लाभो अशी एक मनोमन इच्छा आहे. तुम्हाला काय विचार व्यक्त करायचे ते करा. मला सांगायचं हे की हे माझं माहेर. अण्णांना भेटलं की अर्ध माहेर मला भेटतं, अर्ध माहेर माझं नगरमध्ये आहे. इथे अंजुबाई पाराजी पळसकर माझ्या मावशी, आज मावशी नाही हयात, काका पण नाही आहे, पण त्यांचा मुलगा आणि सून खाली वस्तीवर राहतात. त्याचप्रमाणे रामदास विश्वनाथ कळमकर, सोनपू कळमकर आणि मणेबापू कळमकर हे माझे चुलत बंधू. आल्यावर नेहमी त्यांच्या भेटी घेत असते, परंतु आज मात्र फक्त खास अण्णांची भेट घ्यायची आणि रामदास आबांना भेटायचे 2च घरं घेतलेली आहेत. आणि विशेष म्हणजे मी फक्त 7वी पर्यंतच पळव्यात होते. 7वी नंतर माझं शिक्षण नगरला सुरू झालं आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास सगळा दादांच्या व्यवसायाच्या निमित्तानं, राजकारणाच्या ते तिथेच स्थायिक झाले. इथं फक्त कारणानिमित्तानंच मी येत होते. परंतु ना ज्याला म्हणतात विचारांची जुळलेली कशी असते, काही घरांशी काही माणसांची.
घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, आणि त्या भिंतींना अर्थ असावा, नकोत नुसती नाती. खूप जवळची नाती सांगतो, पण ती काही कामाची नसतात. परंतु अण्णासारख्या माणसांना भेटलं ना, खऱ्या अर्थानं मला तुकोबा, ज्ञानोबा, निळोबा भेटल्याचं समाधान मला तरी मिळतं. कारण अण्णांनीच आमचं लग्न जमवून दिलेले. मध्यस्थ जे होते दादा म्हटले जेव्हा लग्न ठरलं तेव्हा की पाटलांनी लग्न ठरवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या सासूबाई ही त्यांची भाचीच होती, हे नंतर समजलं. तर अशी सुस्वभावी माणसं समाजामध्ये फार कमी आढळतात. हे 90 वर्ष 90कडे यांची वाटचाल चाललेली आहे, पण स्मरणशक्ती तल्लक आहे अजून. तर अशा ह्या अण्णांना उदंड आयुष्य लाभो. त्यांची स्मरणशक्ती उत्तम आहे, पहिलं मला पाहायला पाहिजे. आम्ही 75मध्ये विसरतो, पण ते 90त सगळं डिटेल सांगितलं त्यांनी नाहोऱ्याचा इतिहास, की आमची माझी नाती सगळी तिकडे आहेत म्हणून. तर अशा प्रकारे त्यांच्या घरातील सर्व सुनांना, नातवंडांना, नातसुनांना शुभ आशीर्वाद देतो. आता ही थोरली सुनबाई हा. माझी घरची आई हा, पुष्माताई नाव होती, असं असं दाखची आणि पिंपळगावची या कादंबरी. कुटुंबाची प्रगती उत्तरोत्तर होत राहो, एवढंच मी सिद्धेश्वर चरणी सांगून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिद्धेश्वर.